पुण्यामध्ये एका सलून चालकाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। भाजपच्या महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी या सलून चालकाला चोप दिलाय। सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणीच्या जबरदस्ती धर्मांतराचा आरोप आहे। पोलिसांच्या माहितीनुसार सलून चालक आणि तरुणीमधल्या वादाच्या नंतर ही घटना घडली आहे। तर पुण्यामधली ही दृश्य आपण बघतोय। भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी हा सलून चालकाला चोप दिलेला आहे। सलूनमध्ये कामासाठी असलेल्या तरुणीच्या जबरदस्ती धर्मांतराचा आरोप या सलून चालकावरती करण्यात आलेला आहे। तर या मारहाणीच्या नंतर हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भात तपासाला सुरुवात केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या नुसार तरुणी आणि हा जो सलून चालक होता या दोघांमध्ये झालेल्या वादाच्या नंतर ही घटना घडली आहे। आणि हे इथे चालू देणार नाही। इथे अजिबात हे सलून आता चालू राहणार नाहीये। अजिबात कोणी यायचं नाही। हे सलून इथून बंद झालेलं आहे। त्या प्रिमाइसेस मध्ये त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं कलमा पढून घेतला गेला आणि तिने कलमा पढून घेतला हे कुणालाही बाहेर सांगू नये म्हणून तिला 1 लाख रुपयाची लाच देण्यात आली। परंतु तिने पैसे स्वीकारायला नकार दिला होता। त्यामुळे तिला मानसिक टॉर्चर केलं गेलेलं आहे। जावेद नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं ह्या सलून मध्ये अग्रीमेंट आहे। ते तात्काळ बंद व्हावं। त्यांनी इथून डायरेक्ट त्याचा काढता पाय घेऊन जिथून आलाय तिथे निघून जावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।